अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचं जनसंपर्क कार्यालय मिळावं यासाठी अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी 13 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं। त्यानंतर 19 तारखेला अनिल बोंडेंनी देखील तेच कार्यालय मिळावं यासाठी पत्र दिलं होतं। त्यामुळे प्रशासनासमोर फेस निर्माण झाला। त्यामुळे बळवंत वानखडे यांना हे कार्यालय नाकारल्याचा आरोप काँग्रेसने केला होता। काल आंदोलन देखील केलेलं होतं, कुलूप तोडून आत गेले होते काँग्रेसचे संपूर्ण नेते। परंतु आता जर आपण पाहिलं तर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि पुन्हा एकदा कार्यालय ते सील करण्यात आलेलं आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसच्या नेते यशोमतीताई ठाकूर आहेत। तर काय सांगणार, काल तुम्ही आंदोलन केलं, कार्यालय ताब्यात घेतलं, तुमच्यावर गुन्हे दाखल केले? गुन्हे दाखल केले ठीक आहे, पण कार्यालयाला सील लावणं हे अतिशय हास्यास्पद आहे। 2014-15 नंतर तिथं परिपत्रक निघालं होतं आणि जे लोकसभेचे निवडून आलेले खासदार आहे, म्हणजे खासदार बळवंत दादा वानखडे असतील किंवा खासदार काळे असतील, यांच्यासाठी ते लोकसेवा म्हणून तिथे 2 खोल्या आहेत छोट्या छोट्या। आणि असं आहे की आपण जर बघितलं तर खूप खासदाराच्या पत्रांची, तिथे असिस्टंटची लोकांना गरज पडते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खास करून सोमवारी मंगळवारी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातली जनता त्या ठिकाणी येते आणि एखादी खासदाराला बसायसाठी जागा असावी असं त्यावेळचे पालकमंत्री, त्यावेळचे कलेक्टर यांनी असं ठरवलं आणि ते जागा जी होती ती एक परिपत्रक काढलं आणि तिथे लिहिलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये की DPO कडनं आपल्याला एक स्टेनो तिथे मिळेल, कम्प्युटर हँडल करणारा व्यक्ती तिथे मिळेल आणि ते लोकसभेच्या खासदारांनी त्या ठिकाणी ते असिस्टंट्स म्हणून ते तिथनं काम समोर न्यावं। आता आदरणीय खासदार बळवंतदादांनी 5 तारखेला पत्र दिलं, 4 तारखेला निवडणुका झाल्या, आम्हाला आमचा सर्टिफिकेट मिळण्यासाठी पण संघर्ष तिथं करावा लागला। आता 4 तारखेला पत्र दिल्यानंतर जे माजी खासदार, त्यांचे यजमान म्हणजे रवी राणाजी, नवनीत राणाजी आणि बोंडे साहेब हे यांनी कडघोरी केली की नाही, हे आपल्याच ताब्यात राहिलं पाहिजे। आणि 19 तारखेला म्हणजे त्यांनी खासदारांना, बळवंतदादांना निरोप पाठवला की आम्ही चाबी बोंडेंजवळ दिलेली आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन जा। ही अरेरावीची भाषा माजी खासदारांच्या PAनी, आमदारांच्या PAनी खासदारांसोबत करावं हे चुकीचं आहे। तर खासदार म्हटले की मी तर कलेक्टरांना मागेल, मी त्यांना कशाला मागणार आहे, तुम्ही या प्रकारे बोलू नका। तर आम्ही बिझी होतो, आम्ही आमच्या दिल्लीच्या बैठका सगळ्यांना भेटणं, मुंबईच्या बैठका, सगळे आमचे महाविकास आघाडीचे सगळ्या नेत्यांना थँक्यू म्हणायला गेलो। त्याच्यानंतर आल्यानंतर परत खासदारांनी कलेक्टरांना बोलले। आमची परवाच्या दिवशी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की नाही आपण देऊया, कलेक्टर सुद्धा सहकार्य करण्यास तयार होते, पण DPO खूप वेगळ्या माइंडसेटमध्ये होता आणि DPO म्हटला की 4 दिवस थांबा आणि बाहेरून मग हे आम्हाला असं सांगत होते की नाही आता बोंडे, खासदार बोंडे, राज्यसभेचे खासदार बोंडे ते ती जागा घेणार आहे आणि पुन्हा एकदा जे माजी खासदार आहे त्यांचा स्टाफ आणि रवी राणाचा स्टाफ तिथे बसतील आणि त्यांची जी दादागिरी मागच्या अरेरावी दादागिरी जी मागच्या 5 वर्षांमध्ये केली ती तिथे परत सुरू करतील। आता हे मोठे मोठे माणसं आहेत। आमची लढाई पण धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती आणि जनशक्ती आमच्या पाठीशी होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो। नाहीतर त्यांच्या एवढे पैसे तर काय आमच्यापाशी नाही आहेत, पण खासदारांच्या अकाउंटमध्ये आपण जर बघितलं तर आजही 5 लाखाच्या वर तुम्हाला पैसे दिसणार नाही आणि अतिशय गरजेचं ते ऑफिस खासदारांसाठी आहे। तर ते मिळावं आणि जनतेचे कामं लवकरात लवकर सुरू करावी असा एक अट्टहास होता। तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आंदोलन करणं आमचा अधिकार आहे। पालकमंत्री आले आणि पालकमंत्र्यांकडे खासदार गेले, त्या मीटिंगमध्ये सुद्धा त्यांना बसायसाठी व्यवस्थित जागा दिली नाही। मला असं वाटतं मागासवर्गीय खासदार आहे म्हणून भाजपचे ABVPचे लोक त्यांना अशा प्रकारे वागणूक देतात
आणि गरीब खासदार आहे, म्हणजे पैसे नाही आहेत, पण आमचा जो खासदार आहे तो अतिशय सालस आहे आणि प्रशासनाची जाण त्यांना पूर्ण आहे. अतिशय नम्र खासदार बळवंतदादा वानखडे आहेत. अजिबात कोणत्याच गोष्टीची गुरमी नाही. पण ज्यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये अरेरावी केली त्या लोकांनी पुन्हा अरेरावी करायचा प्रयत्न केला. आम्ही आंदोलन करून ज्याचं कुलूपच तोडलं ना. आम्हाला बसायचंच होतं तिथे स्टेनो द्यायला पाहिजे होता, तिथं कम्प्युटर खासदाराला त्या परिपत्रकामध्ये आहे ते द्यायला पाहिजे होतं आणि जनतेचे कामं सुरू झाले असतील, पण नाही दिलं. परत अरेरावी केली. परत जे अमित शहा आणि आदरणीय पंतप्रधान जे वरच्याच तिथं करतात तेच आता इथं राणा दाम्पत्य आणि बोंडे साहेब करू इच्छितात, तर आणि बाकी त्यांचे पदाधिकारी करू इच्छितात, तर करावं. आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत. आदरणीय खासदार साहेब म्हटले, ताई जाऊ द्या, आपण एखादं टेबल टाकू तिथे आणि टेबलावर आपण आपलं काम सुरू करू. शेवटी काम छत असलं नसलं, जनतेचं काम हे महत्त्वाचं आहे. अमरावतीचा विकास हा महत्त्वाचा आहे. आणि बोलत असताना तर रवी राणा खूप जोऱ्यामध्ये बोलतात की काय मदत लागली तर, कशाचाही अपभ्रंश करतात. एखाद्या लग्नात भेटलं तर आमची सेटिंग आहे हे दाखवतात. आमच्या खासदारांना डमी उमेदवार त्यांनीच म्हटलं होतं. आणि एक व्यक्ती लोकशाहीच्या मार्गानं सरपंचपासून खासदारापर्यंत पोचली, फक्त त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून जर ही वागणूक प्रशासन आणि शासनामधली लोक जर करत असतील तर जनता याला उत्तर नक्की देईल असा माझा विश्वास आहे. तिथे बाहेर कार्यालयात हटणार नाही, म्हणजे हे बघा, रोज तर खासदार तिथं बसू शकत नाहीत किंवा रोज आम्हीही तिथे राहू शकत नाही. आता आज बहुतेक खासदार साहेब दिल्लीला जात आहेत आणि दिल्लीला त्यांची शपथ वगैरे झाली, तर बघा, खासदार ज्या दिवशी सर्टिफिकेट मिळतं, ज्या दिवशी जे काय तिथे रजिस्ट्रेशन वगैरे करायचं असतं, त्याच्यानंतर पूर्ण अधिकार त्या ठिकाणी असतात. शपथ गेल्यानंतर अधिकार मिळतील अशातला काही भाग नसतो. शपथ उशिराही होते. शपथ घेण्याचा टाईम फ्रेम ठरलेला आहे. त्या टाईम फ्रेमच्या अंडरमध्ये तुम्हाला शपथ घ्यावी लागत असते. पण असं अड्यानासारखं सुद्धा आणि इतक्या गुरमीमध्ये रवी राणा अजूनही स्टेटमेंट्स देत आहेत. म्हणजे एवढं सगळं महाभारत झालं तरी पण यांची अरेरावी आणि यांची गुरमी आणि यांची दादागिरी अजूनही संपत नाही आहेत. ठीक आहे, त्यांच्याकडनं तर आम्हाला काही अपेक्षा नाही आहे, पण आम्हाला अपेक्षा, पालकमंत्री आहेत तर त्यांनी सामंजस्य घेतला असता. त्यांनी म्हटलं असतं की ठीक आहे बाबा, चला लोकसभेचे खासदार आहे, त्यांना त्यांची चाबी द्या. असतील वेगळ्या पक्षाचे पण लोकशाही इथं आहे. तुम्हाला राज्यसभेच्या खासदाराला चला दुसरी एक खोली खालून करून देतो, तिथे तुम्ही बसा. पण नाही, राणा दाम्पत्य आणि डॉक्टर बोंडे आणि भाजपचे बाकी इतर कार्यकर्ते, पोटे साहेब पण त्याच्यामध्ये आहेत, त्यांनी बघा काल खासदारांना कशा प्रकारे अंगावर आले, हे कोणाला न पटणार आहे. तुम्ही आम्हाला जनसेवेसाठी ते कार्यालय पाहिजे होतं, तुम्ही नाही दिलं. तर खासदार साहेब म्हटले आपण टेबल टाकू ताई, ज्या वेळेला आपलं ठरतंय की आपण आठवड्यातून या दिवशी तिथं भेटायचं, तिथे आपण टेबल टाकून लोकांना भेटायचंय. बाकी काय, लोकांची कामं करायची आहेत, बाकी काय. नक्कीच प्रशासनानं जरी कार्यालय दिलं नसलं तरी त्या भागामध्ये टेबल टाकून लोकांची कामं करणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी दिलेली आहेत. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.